एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात. चिखली देऊळगाव राजा रोडवरील रामनगर फाट्याजवळची घटना. बस ड्रायव्हरचे पाय तुटले, एक प्रवाशी जागीच ठार, 15 जखमी. पुण्यावरून शेगावला जात होती बस. काळजाचा थरकाप उडवणारी घटना आज सकाळची. ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगावर बेतला. चिखली तालुक्यातील एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना आज सकाळी घडली आहे. चिखली ते मेरा खुर्द दरम्यान असलेल्या रामनगर फाट्याजवळ एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. ट्रॅव्हलला ओव्हरटेक करण्याच्या नादात महाराष्ट्र परिवहन महामंडळाची शयनयान बस ट्रॅव्हलसमोर असलेल्या ट्रकला मागून धडकली. या अपघातात एसटी बस चालकाचे पाय मोडके असून एका 25 वर्षीय प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर 15 ते 16 जण जखमी झाले आहेत. आज 9 फेब्रुवारीच्या पहाटे 5 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. MH14 BL 0544 क्रमांकाची महाराष्ट्र परिवहन महामंडळाची 2 महिन्यांपूर्वी नव्याने सुरू झालेली पुणे ते शेगाव ही शयनयान बस पुण्यावरून शेगावला येत होती. रामनगर फाट्याजवळ खासगी ट्रॅव्हलला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत असताना ट्रॅव्हलसमोर आलेला मालवाहू ट्रक अचानक लेन बदलून एसटी बसच्या समोर आला. एसटी बस ओव्हरटेक करीत असल्याने वेगात होती. ती साखरेची वाहतूक करीत असलेल्या ट्रकला मागील बाजूस धडकली. या भीषण अपघातात बसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. बस चालकाचे दोन्ही पाय मोडल्याचे सांगण्यात येत आहे. एक प्रवाशी जागीच ठार झाला असून तो खामगाव तालुक्यातील रहिवासी आहे. 15 ते 17 प्रवाशी जखमी असून सर्वांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी अंधेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील पोहोचले असून ट्रक चालक ट्रक जागेवर सोडून फरार झाला आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.